ज्या पद्धतीने अजित पवारांची आता राजकीय भूमिका जरा बदललेली वाटते अजित पवारांच्या बाबतीत, शरद पवारांच्या बाबतीत, बारामतीमध्ये मी निवडून उभा राहून चूक केली म्हणून हे बदलते समीकरण बघता शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची संधी आहे. मी आपल्याला एवढं सांगतो की शेवटी ही नाती असतात. राजकारणामध्ये गेल्यानंतर नात्यामध्ये 100% वैमनस्यच आणायचं एक स्वतःच्या चुकीचं आहे. नाही नाते गोष्टी सांभाळून देखील राजकारण होऊ शकतं ना. हे महाराष्ट्र आहे, हे बिहार नाही आहे. बोलत ह्या विचाराचं मी स्वागत करेन अजितदादांचं. पण आता जोपर्यंत काँग्रेस सोबत आहात तोपर्यंत शिवसेना एकात्म येणार नाही हे मी तेव्हा त्याला सांगितलं होतं. आणि आता पुलाखालून एवढं पाणी गेलंय की आता 2 शिवसेना एकत्र येणं अशक्य आहे. ज्या पद्धतीने अजित पवार आणि शरद पवारांच्या तुम्ही म्हणताय की नातं येते, शिवसेना पण ही मोठी संघटना आणि त्यांचं पण एक अतूट नातं होतं ह्या सर्व नेत्यांचं. ना बाळासाहेबांची बांधिलकी होती, उद्धवजींची नाही. पण बाळासाहेबांच्या विचाराची फारकत गेल्याचं काम काँग्रेस सोबत जाऊन जेव्हा उद्धवजी करत आहेत तेव्हा तो मात्र त्या नात्याचा प्रश्न येतो कुठे. तर आता उद्धवजींनी तोडलं. दिल्लीत जाऊन सोनिया गांधीच्या पायाशी बसायचं आणि बाळासाहेबांच्या विचाराला मुठपाती द्यायची. आता नातं शिल्लक आहे कुठं आमचं त्यांचं. आम्हाला तर शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा ते आहे. त्या भगव्याला अधिक तेज कसं येईल त्यासाठी आम्ही दिवसरात्र प्रयत्न करणार, बळीराम ते मत करणार. पण बाळासाहेबांचा भगवा आम्ही सोडला नाही जो उद्धवजींनी सोडलाय. शेवटचा वही प्रश्न, तुमचा इतक्या वर्षाचा राजकीय अनुभव आहे, राज्यामध्ये तिसरी आघाडी अस्तित्व देऊ शकते असं वाटतं तुम्हाला? राजकारणामध्ये काही होऊ शकतं. आता माझं अण्णा जोशी नसल्यामुळं मी हे सांगू शकणार नाही. पण मला एवढं माहितीये राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं. राजकारणात काही होऊ शकतो, शिवसेना एकत्र येऊ शकते नाही ना. ती वेळ निघून गेली, पुलाकडनं पुसूचं पाणी गेलं, तो विषय संपला. आता त्याला पूर्णवान दिलं आहे आता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.